मित्रांनो नमस्कार, मी राऊत गंगाधर। आज आपण लोकोस ॲपमध्ये येणारे ए टू झेड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा। जर तुम्हाला आता वेळ नसेल तर ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस सुरुवातीपासून शेवटपर्यंत पॉज न करता लक्ष देऊन पहा, जेणेकरून कोणतीही स्टेप मिस होणार नाही। जर एक जरी स्टेप तुम्ही यामधून मिस केलात तर तुमचं लोकोस ॲपमध्ये होणारं काम सेव्ह होणार नाही आणि नंतर मग तुम्ही म्हणाल की सर आमचं हे काम झालेलं नाही, आम्हाला परत सांगा। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप छान होणार आहे। यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून, कोणत्या तालुक्यामधून किंवा कोणत्या गावामधून हा व्हिडिओ पाहत आहात। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहा, सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मोबाईलचं जर स्टोरेज कमी असेल तर लोकोस ॲपमध्ये काम करत असताना तुम्हाला अडचणी येणार आहेत। यासाठी तुमच्या मोबाईलचं स्टोरेज चेक करा। जर तुमच्या मोबाईलमध्ये स्टोरेज नसेल तर तुम्हाला मोबाईलमधील काही डाटा डिलीट करावा लागेल। जसं की जे ॲप वापरामध्ये नाहीत असे ॲप तुम्हाला अनइन्स्टॉल करायचे आहेत। जर काही फाईल्स असतील, व्हॉट्सअपमधील काही अनवॉन्टेड चॅट्स असतील ते तुम्हाला क्लिअर चॅट करता येतील, किंवा मग तुम्हाला जो डाटा सध्या आवश्यक नाही असा डाटा तुम्हाला डिलीट करायचा आहे आणि मोबाईलमधलं स्पेस वाढवायचं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये पुरेशी जागा आवश्यक आहे। त्यानंतर आपल्याला आपलं लोकोस ॲप ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्याला एक चेक करायचं आहे, ते म्हणजे आपण लॉग इन करत असताना या ठिकाणी हा आय डी आपलाच आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे। मी यासाठी म्हणतो की काही वेळा आपल्या मोबाईलमधून आपण लोकोस ॲप अनइन्स्टॉल करतो, डिलीट करतो आणि त्यानंतर परत आपण ज्यावेळेस लॉग इन करायला जातो त्यावेळेस दुसऱ्याचीच कुणाची तरी आय डी आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन होते। ती कशी ते पण सांगतो। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकाच नावाची अनेक गावं आहेत। मग आपल्या युजर्सनी बऱ्याच वेळा गावाच्या नावानं आय डी तयार केलेल्या आहेत। उदाहरणार्थ पांगरी, पांगरीता, वडगाव, वडगावबू असं या आय डी तयार केलेलं आहे, त्याच्यासमोर MH_ लावून। तर मग तुमच्या तालुक्यामध्ये, दुसऱ्या तालुक्यामध्ये जर सेम नावाचं गाव असेल आणि आय डी तशा प्रकारची बनलेली असेल तर तुम्ही दुसऱ्याचीच आय डी लॉग इन करू शकता। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलीच आय डी आहे का चेक करायचं आहे। या 3 रेषा आहेत, त्याच्यासमोर तुमचं नाव दिसणार आहे, म्हणजे ही आय डी कुणाची आहे त्या आय डी धारकाचं नाव या ठिकाणी दिसणार आहे। मग हे आपलीच आय डी आहे का हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर आता 2.1.33 मध्ये जे आपल्याला नवीन अपडेट पासवर्ड आलेले आहेत तो पासवर्ड आपण टाकून लॉग इन केलेली आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे। नवीन आलेला पासवर्ड टाकून कशा पद्धतीनं आपल्याला लॉग इन करायचे आहे याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता। तर किंवा तुम्हाला जर तुमचा पासवर्ड माहिती नसेल तर तुमच्या तालुक्याला फोन करून तुम्हाला विचारता येणार आहे। लॉग इन केल्याच्या नंतर यूजर ऑथेंटिकेशन सक्सेसफुली असा मेसेज आला तरच आपण समजायचं आहे की माझं लॉग इन व्यवस्थितरित्या झालेलं आहे। आता मी या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे। त्यानंतर पहा, आपल्याला ॲपचा असा आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आपण पाहूया। आता या ठिकाणी पहा, हे जे समूह ऑनलाईन केलेले आहेत या आय डीमधील सर्व समूहांना अप्रूव्हल पण देण्यात आलेलं आहे। तुम्ही पण ऑनलाईन केलेले असतील आणि तुमचे काही ऑनलाईन करणं बाकी असतील तर ते आपण आता पाहणार आहोत। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पहा,
आता तुमचा जर समूह लॉक करणे बाकी असेल तर तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत. जर तुमचा समूह तालुका कक्षाने यापूर्वीच ऑनलाईन केलेला असेल तर तुम्हाला त्या महिलेचे आधार कार्ड लागणार नाहीत. कुणाचे आधार कार्ड लागणार नाहीत तर ज्या महिलांची KYC झालेली आहे आणि KYCवर अशा प्रकारची ग्रीन टिक आलेली आहे त्या महिलेचं आधार कार्ड तुम्हाला पुन्हा पुन्हा घ्यायची गरज नाही. या महिलेच्या नावावर क्लिक केल्याच्या नंतर पहा या ठिकाणी आधार अप्रूव्ह म्हणून मॅसेज आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला तो आधार क्रमांक दिसत नाही किंवा अप्रूव्ह म्हणून मॅसेज आलेला असतो आणि या ठिकाणी आधारवर ब्ल्यू टिक आलेली असते म्हणजे आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, केवळ त्या सदस्याची प्राथमिक माहिती घ्यायची आहे. मग त्या महिलेचं नाव असेल, ती गटाला कधी जॉईन झाली ती तारीख असेल, वैवाहिक परिस्थिती असेल, पतीचं नाव असेल, त्यांचं इन्शुरन्स आहे का नाही, अपंग आहे का नाही, त्यानंतर कॅटेगरी आहे, शिक्षण आहे, धर्म आहे, त्या महिलेचा व्यवसाय आहे, पहिला व्यवसाय, दुसरा व्यवसाय, तिसरा व्यवसाय, इन्शुरन्स आहे का नाही, इत्यादी गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत. आणि त्या महिलेचा लाईव्ह फोटो काढून कन्सर्न फॉर्म या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आपल्याला आधार त्या महिलेचं लागणार नाही. पुढं आपल्याला मग आलेली माहिती एडिट करायची आहे आणि सेव्ह करायची आहे. ही कशी सेव्ह करायची आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि जर कुणाला माहिती नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला कोणत्या महिलेचं आधार कार्ड ऑनलाईन करण्यासाठी लागणार आहे हे पण आपण पाहणार आहोत. ज्या महिलेची KYC झालेली नाही अशा महिलांचे आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन करण्यासाठी लागणार आहेत. उदाहरणादाखल आता हा एक समूह आहे. पहा या समूहामध्ये 7 मेंबर दिसतात. या समूहाला अप्रूव्हल मिळालेलं आहे आणि या ठिकाणी पहा हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे अप्रूव्हलमध्ये. तर ही अशी फुल्ली आलेली आहे. अशी फुल्ली आलेली असेल तर समजून जायचं की आपल्या समूहामध्ये काहीतरी माहिती भरायची राहिलेली आहे आणि तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही फुल्लीवर क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल की कारण आपला समूह किंवा मेंबर कशामुळं रिजेक्ट केलेला आहे. या ठिकाणी पहा पासबुकचा फोटो हा व्यवस्थित दिसत नव्हता, त्यामुळं या समूहाची प्रोफाईल रिजेक्ट करण्यात आलेली आहे. तुम्ही जर त्या मेंबरवर क्लिक केल्या, मेंबरच्या संख्येवर क्लिक केल्या तर तुमच्या लक्षामध्ये येणार आहे की या समूहामध्ये एकूण किती समूह आहेत आणि नेमका काय प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे 7 मेंबर दिसत आहेत. या 7 मेंबरची KYC झालेली आहे. या ठिकाणी ग्रीन टिक आलेली आहे. परंतु आपण ज्या वेळेस शो ऑल मेंबरवर क्लिक करतो त्यावेळेस त्या गटामध्ये आपण जेवढे मेंबर ऑनलाईन केले होते आणि ज्यांची KYC झालेली पण नाही असे पण मेंबर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता ही एक महिला आहे. या महिलेची KYC झालेली नाही, त्यामुळं या ठिकाणी हा चेकबॉक्स आलेला आहे. KYCवर ग्रीन टिक आलेली नाही आणि या ठिकाणी डिलीटचा पण ऑप्शन आहे आणि रिजेक्टचा पण ऑप्शन आहे. रिजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता माहिती करेक्शन रिक्वायरमेंट आलेला आहे आणि तर ह्या ज्या महिलेची आहे KYC ही KYC झालेली नाही. त्यामुळं आपल्याला या महिलेला इथून डिलीट करावं लागेल आणि त्या महिलेची KYC आपल्याला अपडेट करावी लागेल. या ठिकाणी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. आपण त्या महिलेच्या नावावर क्लिक करून या ठिकाणी त्या महिलेची पूर्ण KYC व्यवस्थितरित्या करू शकणार आहोत किंवा या ठिकाणाहून आपल्याला ते आधार डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या महिलेची KYC करायची आहे. या ठिकाणी पहा मी सोपा तुम्हाला पर्याय सांगेल. ज्या महिलेचं KYC झालेली नाही अशा महिलेला या ठिकाणाहून सरळ डिलीट करा आणि त्या महिलेची परत KYC करा. परत KYC करत असताना आपल्याला काय करायचं आहे पहा लक्षात घ्या.
आपल्याला काय करायचं आहे, आता तो मेंबर आपण डिलीट केल्याच्या नंतर या ठिकाणी प्लस बटनवर क्लिक करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला स्कॅन या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. ओके करून आपल्याला जर आधार स्कॅन झालं तर आपल्याला मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय आधार डिटेलवर क्लिक करायचं आहे. जर आधार व्हेरीफाय नाही झालं तर आपल्याला या ठिकाणी त्या महिलेची आधार कार्डवर जशा पद्धतीनं स्पेलिंग आहे जशाच्या तशी नावं आपल्याला या ठिकाणी त्या महिलेचं टाकायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख टाकून आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून आपल्याला आधार व्हेरीफाय आधार डिटेलवर क्लिक करायचं आहे. जर त्या महिलेचं आधार व्हेरीफाय या ठिकाणी झालं तर बाकीची राहिलेली माहिती भरून आपल्याला सेव्ह करायची आहे. जर आधार व्हेरीफाय नाही झालं तर आपल्याकडं 2 पर्याय आहेत. ते म्हणजे एक तर आपण त्या महिलेचं आधार डाउनलोड करून परत माहिती भरू शकतो किंवा आपण त्या महिलेला आधारची डाउनलोडची प्रत मागवून घेऊन या ठिकाणी आपण माहिती भरू शकतो. एवढं करूनही जर त्या महिलेची KYC होत नसेल तर आपल्या मोबाईलमधील अनवॉन्टेड ॲप डिलीट करायचे आहेत. स्पेस तयार करायचा आहे. मोबाईल रिस्टार्ट करायचा आहे आणि परत प्रयत्न करायचा आहे. 100% तुमची KYC होणार आहे. यामध्ये कुठलाही वाद नाही किंवा सध्या कुठलीही ॲपमध्ये त्रुटी नाही. एवढं करूनही जर तुम्हाला लोकोस ॲपमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील तर आपल्याला या ठिकाणी पहा, ॲप लॉग इन करत असताना एक मॅसेज येतो. या ठिकाणी पहा, आपण पिन टाकायच्या अगोदर या ठिकाणी पहा लॉग इन आणि दुसरा ऑप्शन आहे जॉईन नाऊ. जर तुम्हाला सर्व करूनही लोकोसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतील तर सोमवार ते शुक्रवार 12 ते 1:30 या वेळेमध्ये जॉईन नाऊ बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट झूम मीटिंगला जोडले जाणार आहात आणि केंद्र शासनाची टीम तुम्हाला या ठिकाणाहून डायरेक्ट मार्गदर्शन करणार आहे. आता पुढं आपण पाहणार आहोत की आपल्या IDमधील किती समूहांना अप्रूव्हल दिलेलं आहे हे आपण कसं पाहायचं. तर या ठिकाणी पहा, अप्रूव्हल स्टेटस आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि आपल्या समूहाला किती समूहाला अप्रूव्हल दिलेला आहे हे आपल्याला या ठिकाणून पाहता येईल. आणि जर समूह अप्रूव्हल झालेले असतील तर आपण केलेले जे लॉक आहेत, आपण समूहाला केलेले लॉक आहेत ते सर्व लॉक ओपन होणार आहेत आणि आपला समूहाचं अप्रूव्हल झालं का रिजेक्शन झालं या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. त्यानंतर पहा, आपण आपल्या समूहाचं जे रिजेक्शन झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला स्टेटसवरून पण पाहता येईल. आपल्या मेंबरची KYC का होत नाही किंवा काय स्टेटस आहे या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. जर आपण चुकून या ठिकाणी इनॅक्टिव्ह स्टेटस टाकलेला असेल तर त्याची परत KYC होणार नाही, कारण आपण त्या सदस्याला त्या ठिकाणाहून इनॅक्टिव्ह केलेलं आहे आणि एकाच महिलेची डबल समूहामध्ये KYC होत नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला लोकोस ॲपमध्ये काम करायचं आहे. या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम्स आले तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या लोकोस युजर्सला शेअर करा जेणेकरून त्यांना हे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आता लवकरच लोकोस ॲप अपडेट होणार आहे. 2.1.34 हे एक नवीन लोकोसचं अपडेट व्हर्जन येणार आहे. व्हर्जन आल्या आपल्याला अपडेट करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्यामध्ये पुढचे येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा यापूर्वी काही प्रॉब्लेम्स येत होते ते सॉल्व करण्याचा प्रयत्न होणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट अपडेट घेऊन. धन्यवाद.